मित्रांनो नमस्कार. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये रोहिणा या गावामध्ये ड्रग्ज निर्माण करणारी एक फॅक्टरी, एक कारखाना सापडला आणि त्याच्यावरती धाड टाकली गेली. हे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं. लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये एवढ्या एका लहान तालुक्यातल्या एका गावामध्ये ड्रग्जचा कारखाना असावा आणि त्याची कुणाला खबर असू नये, हे खूप आश्चर्यकारक आहे. कारण सहसा कुठली जरी छोटी गोष्ट घडली आणि खास करून ती जर बेकायदेशीर असेल किंवा अवैध असेल तर त्याची खबर ही पोलीस विभागाला अतिशय लवकर लागते. एखादी चांगली बातमी किंवा एखादी चांगली खबर ही पोलिसांकडे कदाचित पोहोचत नाही, परंतु एखादी जर चुकीची गोष्ट घडत असेल, एखादी जर बेकायदेशीर गोष्ट घडत असेल किंवा एखादी अवैध जर गोष्ट घडत असेल तर ती मात्र खूप लवकर पोलिसांना त्याची खबर मिळते. अशी कोणती खबर नाही जी पोलिसाकडे पोहोचत नाही. प्रत्येक खबर ही पोलिसांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे अशा पद्धतीचा इतका मोठा कारखाना रोहिणा या गावामध्ये चालू असावा, चालत राहावा आणि पोलिसाला त्याची खबर असत नाही, असं खरंच मानणं अशक्य आहे. कारण कोणी ना कोणीतरी माणूस पोलीस विभागातल्या कोणत्या ना कोणत्या तरी कर्मचाऱ्याला या गोष्टीची माहिती देतच असतो, ही खबर पोहोचवतच असतो. मग पोलीस विभागाच्यापर्यंत ही खबर पोहोचूनसुद्धा पोलीस विभागाने त्याच्यावरती काही कारवाई केली नाही का, किंवा त्याच्याकडे सोयीनुसार डोळेझाक केली का, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित व्हावेत अशी ही परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीला कारणही तसंच आहे. कारण ज्या टीमनी या कारखान्याचा शोध लावला, त्या कारखान्यावरती धाड टाकली आणि संबंधितांना अटक केली, ती टीम लातूरची नव्हती. ती टीम मुंबई आणि पुण्यावरून एक युनिट ज्याला आपण म्हणतो ते इथं आलं आणि त्यांनी ही धाड टाकली आणि 17 कोटी रुपयाचा माल त्या कारखान्यामधून त्यांनी जप्त केला. आणि विशेष म्हणजे हा कारखाना ज्या जमिनीमध्ये चालत होता त्या जमिनीचा मालक हा पोलीस विभागाचा एक कर्मचारी आहे. त्याचं आडनाव आहे केंद्रे. म्हणजे पोलीस विभागाच्याच एका कर्मचाऱ्याच्या शेतामध्ये हा कारखाना चालत राहावा, याचा अर्थ थोडक्यात असं की तोच कदाचित या कारखान्याचा मालकही असेल आणि त्याच्याच अभयामुळे किंवा मी सगळं पाहून घेतो, तुम्ही तुमचं चालू द्या, माझ्या विभागाची काळजी तुम्ही करू नका, ते मी पाहून घेतो, अशा पद्धतीचं काही ना काहीतरी व्यवस्था असल्याच्या शिवाय इतक्या राजरोसप्रमाणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ड्रग्जचं उत्पादन होऊच शकत नाही. म्हणजे इथल्या निर्माण केलेल्या ड्रग्सचा सप्लाय, त्याचा पुरवठा हा पुण्या मुंबईपर्यंत व्हावा यातच सगळं आलं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पुरवठा होत होता आणि तरीही लातूर जिल्ह्याच्या पोलीस विभागाला त्याची खबर नव्हती, असं कोण खरं मानेल? आता पोलीस विभागाने त्याच्यावरती का कारवाई केली नाही, का सोयीनुसार डोळेझाक केली, त्याच्यामध्ये काय कुणाकुणाचे हितसंबंध अडकलेले होते, या संदर्भातली शहानिशा ही होणं खूप गरजेचं आहे. फक्त तिथे छापा पडला, तिथे 17 कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडले किंवा मुद्देमाल सापडला आणि संबंधितांना अटक झाली, इथपर्यंतच फक्त हा तपास किंवा ही कारवाई मर्यादित राहून चालणार नाही. तर याला अप्रत्यक्षपणे कुणी मदत केली, कुणी याच्याकडे सोयीनुसार डोळेझाक केली, याच्यावरती कुणाकुणाचा वरदहस्त होता, यामध्ये कोण लोक अप्रत्यक्षपणे का असेना किंवा प्रत्यक्षपणे का असेना पण सहभाग कुणाकुणाचा होता, याचाही सखोल तपास झाला पाहिजे. आणि ती सगळी माहिती ही लोकांसमोर आली पाहिजे आणि संबंधितांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. कारण सहसा आपल्या पाहण्यामध्ये असं असतं की राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त असल्याशिवाय कुठलाही अवैध कारभार हा जास्त दिवस चालू शकत नाही. आत्तापर्यंतचा आपल्याला अनुभव आहे. आता आपण इतके दिवस बीडला आणि परळीला नावं ठेवत होतो, आता तीच परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. कारण खरंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा साठा सापडावा, 17 कोटी रुपयाने कारखाना तिथं आहे हे उघड व्हावं, ही खूपच लातूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. मग जसं आपण बीड आणि परळीबद्दल बोलत होतो की कुणाचा राजकीय वरदहस्त किंवा प्रशासकीय डोळेझाक त्या कारभाराकडे आहे, तर मग आता उद्या चालून कदाचित लातूर जिल्ह्याबद्दल सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले जातील. इतकं हे धोकादायक आणि नाजूक प्रकरण आहे आणि या प्रकरणाला खूप जास्त गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मागे ट्युशन एरियामध्ये ड्रग्सच्या वापराच्याबद्दलची चर्चा आपण अनेक वेळेस ऐकली, वर्तमानपत्रातही बऱ्याच ठिकाणी ते छापून आलं.
त्याच्याकडेही म्हणजे इतकं हे चालू आहे म्हणजे कुणीतरी दुर्लक्ष केल्याशिवाय ते चालूच राहू शकत नाही. एका ठिकाणी चालू होऊ शकतं, परंतु त्या एका ठिकाणी जे चालू झाले त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं की दुसऱ्या ठिकाणी चालू होतं, दुसऱ्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं की तिसऱ्या ठिकाणी चालू होतं. म्हणजे हे वरचेवर वाढत जातं. मग हे कुणीतरी डोळेझाक केल्याशिवाय हे प्रकरण अशा पद्धतीची चुकीचे कारभार हे वाढीला लागत नसतात. आणि मग ज्या कुणी लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल त्या संबंधिताला या गोष्टीच्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे, हे नक्की आहे. लातूर जिल्ह्याची अशी गुन्हेगारी पार्श्वभूमीची, अवैध धंद्याच्या पार्श्वभूमीची कधीही लातूर जिल्ह्याची ख्याती नव्हती. लातूर जिल्हा याच्यासाठी ओळखला जायचा नाही. उलट प्रसंगी लातूर जिल्हा हा शांत जिल्हा, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी न घालणारं इथलं राजकीय नेतृत्व, अशी लातूर जिल्ह्याची आजवरची ख्याती होती. मग आता असे कोणते नवीन घटक या लातूर जिल्ह्यामध्ये उदयाला आलेत आणि प्रस्थापित झालेत की ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याचं धारिष्ट्य लातूर जिल्ह्यामध्ये लोकांना व्हायला लागलेलं आहे. या संबंधितली शहानिशा किंवा या संबंधितली जागरूकता ही खरंच तपासून पाहण्याची गरज आहे. आणि ही जागरूकता लोकांमध्ये येण्याची गरज आहे की हे सगळं कुणामुळं व्हायला लागलेलं आहे. याला कुणीतरी पाठीशी घातल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही अशा गोष्टी पाठीशी घातल्याशिवाय शक्यच नाही, ते आपण पाहिलं. मग आता लातूर जिल्ह्याचा सुद्धा हळूहळू बीड जिल्ह्याकडे प्रवास सुरू झाला आहे का काय, हे सुद्धा कुठंतरी तपासून पाहण्या इतकं हे प्रकरण माझ्या तरी मते गंभीर आहे. काय असतं की माझ्यासारखी व्यक्ती या गोष्टीवरती विश्वास ठेवते की चुकीच्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजेत. घडल्यानंतर सारवासारव किंवा त्या संबंधित आर्थिक कारवाई वगैरे वगैरे वगैरे, एखादी चुकीची गोष्ट घडली जरी तर ती ताबडतोबीनं आटोक्यात आणली गेली पाहिजे, तिच्यावरती ताबडतोबीनं कारवाई झाली पाहिजे. कारण कोण काय करावं हे नक्कीच आपल्या हातामध्ये नसतं, पण कुणीतरी काहीतरी केल्याच्या नंतर आपण काय करावं हे तर नक्कीच आपल्या हातामध्ये असतं. आणि हे आपण काय करावं या गोष्टीला दिरंगाई होऊ लागली, या गोष्टीला उशीर होऊ लागला, या गोष्टीकडे डोळेझाक होऊ लागली, कुणाचा तरी फोन आला की गप्प बसलं जाऊ लागलं, या गोष्टी झाल्या की मग मात्र चुकीच्या गोष्टी ह्या सगळीकडे वाढीला लागतात. याच्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही किंवा कोणा तज्ज्ञाची गरज नाही. हे अगदी स्पष्ट आहे की हे सगळं त्याच्यामुळेच घडत असतं. आणि आजवर हे लातूर जिल्ह्यामध्ये कधीही घडू गेलं ना. कधी कुणी काही चुकीची गोष्ट केली तरी तिला तिथल्या तिथंच धडा शिकवणं, ती ठेचून काढणं, हा कारभार आत्तापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये होता. म्हणून लातूर जिल्हा हा इतक्या चांगल्या नावारूपाला आला. परंतु आजकाल आपल्यास नेहमीच वाचण्यात येत आहे की नियंत्रण जे अवैध गोष्टींवरती असलं पाहिजे ते कुठंतरी प्रशासनाचं नियंत्रण कमी पडायला लागलेलं आहे. आणि हे का कमी पडायला लागलं याचा अभ्यास आणि याचा सगळा उहापोह हा नक्की झाला पाहिजे. आणि हे ताबडतोबीनं बंद झालं पाहिजे. कारण चुकीची गोष्ट ही घडूच नाही दिली पाहिजे, कुणाची छाती नाही झाली पाहिजे चुकीची गोष्ट करण्याची. इतका धाक प्रशासनाचा आणि खास करून पोलीस प्रशासनाचा असला पाहिजे. जेव्हा की सुदैवाने लातूर जिल्ह्याचे जे SP आहेत आणि ॲडिशनल SP आहेत हे अतिशय चांगली माणसं आहेत. म्हणजे मी वैयक्तिकसुद्धा माझा अनुभव त्या लोकांचा दोघांचाही खूप चांगला आहे. आणि एवढ्या 2 शीर्षस्थानी असलेल्या अधिकारी जर चांगले असतील तर खालच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये गडबड करून गफलत करून नाही चालत. एवढ्या चांगल्या अधिकाऱ्याला खालच्या अधिकाऱ्यांनी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चांगला कारभार करून त्यांच्या ख्यातीमध्ये किंवा त्यांच्या कीर्तीमध्ये वाढ होईल, तिला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीची कामगिरी ही पोलीस प्रशासन विभागाची तालुकास्तरीय लेवलला असेल, शहरातल्या लेवलला असेल, ही असली पाहिजे असं मी मानतो. आणि त्या पूर्ण पार्श्वभूमीवरती हे सगळं जे काही लातूरमध्ये व्हायला लागले हे अतिशय चुकीचं आहे. आणि यासुद्धा कारवाईमध्ये जर आपण नीट पाहिलं, जे काही मला वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं ते जे छापून आलेलं आहे, पान नंबर 5वरती ही बातमी आहे. दैनिक एकमत आता माझ्यासमोर आहे. मी तुम्हाला ती छोटीशी एक पॅराग्राफ मला वाचून दाखवण्याची इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय घडलं. या पॅराग्राफमध्ये असं म्हटलं की अंमली पदार्थ प्रकरणात तपास करताना मुंबईत वितरित होणाऱ्या मेफेड्रॉनचा स्तोत्र लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असू शकतो अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालय पथकाच्या मुंबई विभागाला मिळाली. म्हणजे मुंबई विभागाला ही माहिती मिळाली. लातूरच्या कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेला ही माहिती नव्हती. इतका हा अलबेल कारभार आहे. आता माहिती नव्हती म्हणावं हे सुद्धा खरं तर धारिष्ट्याचं आहे, कारण की माहिती नसेल हे खरंच खरं वाटत नाही. परंतु ती मुंबई विभागाला ही माहिती मिळाली. या आधारावरती गुप्त माहिती संकलित करून मुंबई व पुणे युनिटने संयुक्तपणे कारवाईची रूपरेषा आखली. या पथकाने लातूर जिल्ह्यातील रोहिणा येथील एका शेतावरती छापा टाकला. येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुसज्ज ड्रग्ज फॅक्टरी आढळली. ड्रग्ज फॅक्टरी पण सुसज्ज आढळली.
तपासात ही जमीन प्रमोद केंद्रे या पोलीस हवालदाराच्या नावावर असल्याचे समोर आले. केंद्रे हा नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत आहे. म्हणजे आपण बघा की मुंबईच्या पोलिसांना, ते जे महसूल संचालनालय आहे तिथल्या लोकांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी पुण्याच्या लोकांच्या सोबत मिळून संयुक्तपणे ही धाड टाकली, ही कारवाई केली. परंतु लातूरच्या प्रशासनाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई आत्तापर्यंत त्या कारखान्यावरती केली गेली नाही किंवा साधी आपल्याला त्याची खबरसुद्धा लागली नाही. हे खूप जास्त खेदजनक आणि आश्चर्यकारक आहे. बाहेरनं येऊन लोकांनी याचा छडा लावला, छापा टाकला, मुद्देमाल जप्त केला 17 कोटी रुपयाचा आणि संबंधितांना अटक केली. परंतु लातूरचं प्रशासन विभाग कुठंही या बातमीच्या अनुषंगाने तरी कुठेही चित्रात सुद्धा नाही. हे विचित्र चित्र आपल्यासमोर दुर्दैवाने या ठिकाणी आलेलं आहे. लातूरच्या प्रशासन विभागाने खरोखर जबाबदारी यांनी जागं होऊन वागण्याची गरज आहे आणि खास करून पोलीस विभागावरती खूप मोठी जबाबदारी आहे की लातूरमध्ये सगळं चांगलं घडलं पाहिजे. आत्तापर्यंतची जी कीर्ती लातूरची राहिलेली आहे, जे नावारूपाला लातूर आलेलं आहे, ते सुरक्षित लातूर, सौजन्यपूर्ण लातूर अशी ही लातूरची ख्याती आणि कीर्ती आहे. तिला गालबोट लागणाऱ्या घटना वारंवार लातूरमध्ये घडणं हे चांगलं नाही. आत्तापर्यंत जे घडलं आहे ते घडलं आहे. इथून पुढे तरी कमीत कमी या सगळ्या गोष्टींना अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि अतिशय जागरूक आणि गतिमान असं प्रशासन, कारवाई करणारं प्रशासन, सगळं घडून गेल्यानंतर जसं चित्रपटामध्ये शेवटी पोलीस येतात तसं चित्र लातूरमध्ये दिसणं काही बरोबर नाही. वेळीच हस्तक्षेप होऊन योग्य त्या कारवाया होणं गरजेचं आहे. असा धाक बसवला पाहिजे आणि असा धडा शिकवला पाहिजे की चुकीची गोष्ट करण्याची कुणाची छातीच नाही झाली पाहिजे. याला पोलीस विभाग म्हणतात. पोलीस विभागाने सुदैवाने आत्तापर्यंत अतिशय चांगले अधिकारी लातूर जिल्ह्यामध्ये पाहिले. आपले आरूप पटनायक साहेब जे आपले पहिले SP होते त्यांच्यापासून जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर अतुलचंद्र कुलकर्णी असतील, नागरे साहेब असतील, उमाप साहेब असतील, सांगळे साहेब असतील, त्यामध्येही अजून काही चांगले अधिकारीसुद्धा येऊन गेले. काही लोकांची नावं कदाचित मला आत्ता या क्षणी आठवत नाही आहेत. परंतु लातूरच्या पोलीस प्रशासनाने अतिशय कडक कामगिरी आत्तापर्यंत केलेली आहे आणि त्याच पद्धतीच्या कामगिरीची अपेक्षा पोलीस विभागाकडनं भविष्यातसुद्धा आहे. छोटे छोटे विषय असतात परंतु त्याचे परिणाम खूप मोठे मोठे होतात, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आता मागे आम्ही एक DJ मुक्त लातूर म्हणून एक मोहीम अवलंबली होती. त्यामध्ये अपेक्षित असं होतं की जे DJमुळे जे कर्णबधिरता लोकांना येते, लेझरच्या किरणांमुळे जे लोकांच्या डोळ्याला इजा होते आणि कायमस्वरूपी एक अधूपणा, ऐकायलाच येत नाही लोकांना, कायमस्वरूपी बहिरेपणा लोकांना येतो, त्या विरोधामध्ये आम्ही एक DJ मुक्त मोहीम आखली होती. त्याच्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटलो, निवेदन दिलं, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद अवलंबला. त्याच्यानंतरच्या अनेक मिरवणुकांमध्ये मला असं माहिती मिळाली बाहेरनं की थोडंसं सगळं कंट्रोलमध्ये आहे. परंतु काल रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये DJचा आवाज वगैरे वाढवून, म्हणजे डेसिबलची जी मर्यादा असते त्याच्या पुढं जाऊन सुद्धा आवाज लावला गेला DJच्या मध्ये, असं मला सकाळचे एक पत्रकार आहेत त्यांनी मला फोन करून सुद्धा सांगितलं की भैया कालच्या रामनवमीला मात्र बिंदास DJ चालू होते, भरपूर आवाज होता, कर्णकर्कश आवाज होता. आणि या गोष्टीकडे कुठंतरी आमच्यासारखी मंडळी जेव्हा सामाजिक पुढाकार घेऊन या गोष्टींसाठी विनंती करतात तेव्हा पोलीस प्रशासन विभागाने सुद्धा त्याला कायमस्वरूपी प्रतिसाद दिला पाहिजे. आम्ही काय रोज उठून तेच करू शकत नाही, करूही काही मर्यादेमध्ये नाही असं नाही. पण पोलीस प्रशासन विभागाचं तर ते कामच आहे, त्यांची ती कर्तव्यच आहे, त्यांची ती ड्युटीच आहे की प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या बंधनामध्ये घडली पाहिजे. आमचा काही DJ लावायला विरोध नाही, परंतु एकदा लावला की त्याचा आवाजच कुणाच्या कंट्रोलमध्ये राहत नाही, म्हणून आम्हाला DJ मुक्त असं म्हणावं लागतं. नाही ते DJ व्यावसायिकांच्या पोटावरती पाय देण्याचा आमचा अजिबात विचार नाही आहे. तुम्ही स्वतः जरी नियम पाळले, DJचे आमचे व्यावसायिक आहेत त्यांनी, तरी आम्हाला आनंद आहे. मिरवणुका काढणाऱ्या सुद्धा लोकांनी ते नियम पाळावेत अशी आमची विनंती आहे. परंतु माझ्या असं कानावरती येतं की लातूरमधले काही विशिष्ट लोक, काही विशिष्ट राजकीय लोक हे पोलीस प्रशासनाला फोन करून त्यांच्यावरती दबाव आणतात, चालू द्या की, लावू द्या की, वाढू द्या की आवाज, की तुम्हाला काय करायचं आहे. अशा पद्धतीचा दबावसुद्धा पोलीस प्रशासनावरती लातूरमध्ये काही विशिष्ट राजकीय मंडळी आणत असतात, असं सुद्धा माझ्या कानावरती आलं आहे. माझी त्या राजकीय मंडळींना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण असं करू नये. DJ लावू द्यावा, परंतु कायद्याची मर्यादा पाळा, डेसिबलची मर्यादा पाळा, हे तुम्हीच तुमच्या लोकांना सुद्धा सांगायला पाहिजे. शेवटी लोकांच्या हितामध्ये काम करणं यालाच राजकारण म्हणतात. लोकांचं नुकसान करून त्यांच्या कानाला कायमचा अधूपणा आणून काम करण्याला
राजकारण म्हणत नाहीत, हे आपणही जाणता. त्याच्यामुळे आपल्याकडनंही खूप जबाबदारीपूर्ण वागण्याची माझ्यासारख्या एका सामाजिक भान असलेल्या व्यक्तीची अपेक्षा आहे. आता 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आता मला त्या दिवशीची काळजी पडली की त्या दिवशी नेमकं काय होणार आहे. माझी सगळ्या मिरवणुका आयोजित करणाऱ्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदर्श घालून दिले, जे विचार तुम्हाला दिले, त्या विचाराच्यामध्ये अशा पद्धतीने जे काही चालतं ते कितपत बसतं याचा विचार आपण करावा. अगदी रामनवमीला सुद्धा प्रभू श्रीरामाने हे थोडीच आपल्याला सांगितलेलं आहे जे आपण करतो. कुठलेच महापुरुष हे सांगत नाहीत जे आपण करतो. म्हणजे त्या महापुरुषांचे विचार आणि आपलं हे करणं हे कुठंच ह्याच्यामध्ये मेळ बसत नाही, हे आपणही जाणता. परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, लोकांचा आग्रह असतो आणि आपल्याला त्यांना नाराज करता येत नाही किंवा आपली काहीतरी शक्ती दाखवण्याचा एक आपला त्या ठिकाणी प्रयत्न असतो. परंतु आपण सगळ्यांनी, माझी कळकळीची विनंती, हात जोडून विनंती आहे की DJ लावताना कायद्यानुसार जे डेसिबलची तुम्हाला मर्यादा दिलेली आहे ती मर्यादा आपण पाळावी. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुमचे जे कर्मचारी तिथं कार्यरत असतात, तैनात असतात, त्यांनी तमाशा बघण्याचं काम करू नये. जेव्हा जाणवतं की कानाला हा आवाज आता सहन होण्याच्या पलीकडे आहे तेव्हा हस्तक्षेप केला पाहिजे आणि तो आवाज तुम्ही कमी करायला लावला पाहिजे. तरच या सगळ्या व्यवस्थित हे सगळं चालेल. माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की कुठलीही गोष्ट असो ही कायद्याने, प्रशासनाने आणि राजकीय लोकांनी ही नियमात केली पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रसंगी वेळीच हस्तक्षेप केले पाहिजेत. तरच ती समाजाच्या हितामध्ये राहते आणि त्याच्यात समाजाचं नुकसान होत नाही. मग ते ड्रग्ज असो किंवा DJ. धन्यवाद.